वेलकम डिअर स्टुडंट्स. आपण आपल्या लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये सर्व सिस्टीम्सला एनर्जीची गरज असते आणि ही जी एनर्जी आहे तर ही आपल्या बॉडीला कुठून मिळते? फूड पासून मिळते. आणि फूड सोबतच आपल्या बॉडीला एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ऑक्सिजनची सुद्धा गरज असते. आता हे जे फूड आहे यामध्ये न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात आणि फूड मधले न्यूट्रिएंट्स आपल्याला कधी मिळतात? जेव्हा आपलं फूड आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जाते. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये फूड मधले न्यूट्रिएंट्स जे आहेत ते रिलीज होतात आणि त्यानंतर हे जे न्यूट्रिएंट्स आहेत तर हे कुठे जातात? आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. आणि मग आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती प्रत्येक सेल पर्यंत आपले जे न्यूट्रिएंट्स आहेत तर त्याला पोहोचून देते. मग आता हे झालं फूड बद्दल. आता आपल्या सेलला ऑक्सिजन पण पाहिजे. मग ऑक्सिजन एनर्जी प्रोडक्शन साठी कशाला पाहिजे? तर हा जो ऑक्सिजन आहे तर न्यूट्रिएंट्सला ब्रेक करण्यासाठी पाहिजे. कारण न्यूट्रिएंट्स मध्ये एनर्जी आहे पण ती कशी आहे? स्टोर्ड फॉर्म मध्ये आहे आणि जेव्हा आपण यांना ब्रेक करू तेव्हा एनर्जी रिलीज होते. मग याला ब्रेक करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन पाहिजे. मग आता हा जो ऑक्सिजन आहे तर हा कुठून मिळतो आपल्याला? रेस्पिरेटरी सिस्टीम मधून. आणि मग हा रेस्पिरेटरी सिस्टीम मधून परत जातो सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आणि आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तर ती याला सेल मध्ये पोहोचवते. मग जेव्हा फूड मधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते प्लस ऑक्सिजन जेव्हा सेल मध्ये येतात तेव्हा तिथे एनर्जीचं प्रोडक्शन होते. मग आता ही जी एनर्जी प्रोडक्शन आहे यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस कोणती असणार आहे? आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीमची प्रोसेस आहे, ऑक्सिजनला ॲटमॉस्फिअर मधून बॉडीमध्ये पोहोचवणे. तर ह्या प्रोसेस बद्दल आपल्याला शिकायचं आहे. सो लेट्स स्टार्ट द वर्किंग ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम. आतापर्यंत तुम्ही जे रेस्पिरेशन शिकत आलात तुमच्या 5th क्लास पासून तर त्यामध्ये तुम्ही एवढंच शिकलात की आपली जी बॉडी आहे तर बॉडीमध्ये ॲटमॉस्फिअर मधून ऑक्सिजन जाते आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. बट ॲक्च्युली आपलं रेस्पिरेशन जे आहे तेवढंच नाही, त्यानंतर सुद्धा काही प्रोसेसेस होत असतात. सो इन अवर बॉडी रेस्पिरेशन टेक्स प्लेस at 2 levels. आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन जे होते तर ते 2 लेवलवर होते. सगळ्यात पहिले तर असते बॉडी लेवल रेस्पिरेशन अँड सेकंड वन इज सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. तर आता बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणजे काय? तर बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणजे काय? जी आपण ब्रीदिंगची प्रोसेस करतो. आपल्या बॉडीमध्ये काय होते की जे ॲटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन आहे ते बॉडीमध्ये जाते आणि आपल्या बॉडीमध्ये जे कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होते तर ते ॲटमॉस्फिअर मध्ये जाते. म्हणजेच काय? इथे काय होत आहे? एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. इट इज कॉल्ड बॉडी लेवल रेस्पिरेशन. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या सराउंडिंग मध्ये गॅसेस एक्सचेंज होतात आणि इथे गॅसेस कोणते एक्सचेंज होणार आहे? कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन. ओके, तर हे 2 गॅसेस एक्सचेंज होणार आहे बिटवीन द बॉडी अँड सराउंडिंग. त्या प्रोसेसला आपण म्हणणार बॉडी लेवल रेस्पिरेशन. आणि यामधून फक्त एवढंच होते की आपला जो ऑक्सिजन ॲटमॉस्फिअर मध्ये होता तो आपल्या बॉडीमध्ये जातो. पण आता बॉडीमध्ये ऑक्सिजन गेल्यानंतर सेकंड स्टेप होत असते आणि ती सुद्धा रेस्पिरेशनची स्टेप आहे. आता ही जी स्टेप आहे ही आपल्या सेलच्या लेवलवर होती आणि म्हणून याला सेल्युलर लेवल म्हणतात. मग यामध्ये काय होते? सो इट इज द ब्रेकडाऊन
of foodstuff with or without use of oxygen to produce energy. आणि ही जी प्रोसेस आहे ही सेलच्या आतमध्ये होणार. सो ब्रेकडाऊन ऑफ फूडस्टफ, जे पण आपण फूडस्टफ खाल्लं जे आपल्या सेलमध्ये गेलं तर त्याचं ब्रेकडाऊन होणार. आणि ते कशामुळे होणार? विथ द और विदाउट द यूज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनला यूज करून किंवा विदाउट यूज करून फूडस्टफला ब्रेकडाऊन करणार सेलच्या आतमध्ये. त्याला आपण म्हणणार सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. आणि ही प्रोसेस कशासाठी होणार? फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. आणि जेव्हा ही प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन कंप्लीट होत असते. सो दीज आर द 2 लेवल्स. आता हे जे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन आहे तर यामध्ये सुद्धा 2 टाईप आहेत. दॅट आर एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. तर आपण ते नेक्स्ट बघू.